वजन कमी करण्यासाठी हाय प्रोटीन पदार्थ नक्की खा. वजन कमी करतानाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे शरीरात अशक्तपणा न येऊ देता अतिरिक्त चरबी कमी करणे. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी डायटिंग केले तर वजन कमी होतं, पण त्यामुळे अशक्तपणाही येतो. डायटिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा खायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. यासाठी डायटिंग करण्याऐवजी फायबर, लोह आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. विशेषतः रात्रीचे जेवण वगळण्यापेक्षा रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं चांगले. तर चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी प्रभावी प्रोटीन पदार्थ. तर त्यातलं सर्वात पहिलं आहे ते म्हणजे अंडी. तुमच्या वजन कमी करण्याच्या आहार योजनेत अंडी खूप महत्वाची भूमिका बजावतात. ती खाल्ल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. अंड्यातील प्रथिनासोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 आणि इतर अनेक पोषक घटक असतात. रात्रीच्या जेवणात उकडलेले अंडे जरूर खावे. दुसरं आहे दूध. उच्च प्रथिनयुक्त पदार्थांच्या यादीत दूध शीर्षस्थानी येते. त्यात अनेक पोषक घटक असतात, म्हणून दुधाला पूर्णान्न म्हणतात. दूध प्यायल्यानंतर झोपणे हा देखील तुमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे अन्नाचे पचन तर होतेच, पण वजनही नियंत्रणात राहते. प्रथिनासह दुधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक असतात. तिसरं आहे ते म्हणजे सोयाबीन. शाकाहारी लोकांना प्रथिनांची सर्वाधिक गरज असते, त्यामुळे तुम्ही आहारात सोयाबीनचा समावेश केलाच पाहिजे. सोयाबीन सोयाबीन करी किंवा सलाड हे देखील आरोग्यदायी पर्याय आहेत. प्रथिनांना पूरक म्हणून सोयाबीन पासून बनवलेल्या दुधाचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्यात व्हिटॅमिन ए, सी, के आणि लोह, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक देखील असतात. चौथा आहे भुईमूग म्हणजेच ग्राउंडनट. जर तुम्हाला सुकामेवा सहज पचत नसेल तर तुम्ही शेंगदाणे जरूर खावे. शेंगदाण्यात जास्त प्रथिने असतात. विशेषतः हिवाळ्यात शेंगदाण्याचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणात तुम्ही ब्राऊन ब्रेड सोबत पीनट बटर तुम्ही खाऊ शकता. शेंगदाण्यात प्रोटीन व्यतिरिक्त फायबर, आयर्न, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी असतात. पाचवा आहे डाळ. जेव्हा प्रथिनांचा प्रश्न येतो आणि त्यात डाळीचा उल्लेख होत नाही, असे होऊ शकत नाही. सर्व कडधान्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. रात्रीच्या जेवणात मूग डाळ, अरहर डाळ जरूर खावी. यामुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. प्रथिना व्यतिरिक्त डाळीमध्ये व्हिटॅमिन बी 6, फायबर, थायामिन, नियासिन इत्यादी पौष्टिक घटक असतात. त्यानंतर सहावा आहे ते म्हणजे पनीर. पनीर बहुतेक शाकाहारी लोकांना खूप आवडते. जर तुम्ही अंडी खात नसाल तर आहारात कॉटेज चीजचा नक्की समावेश करा. दुधासह बनलेले पनीर हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. रोस्ट पनीर, पनीर पराठे, पनीर सलाड या काही आरोग्यदायी पाककृती आहेत. पनीरमध्ये प्रथिनासोबतच पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आयर्न देखील असते. तर तुम्हाला कळायला असेल कोणकोणते पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या शरीराला प्रोटीन मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या माहितींसाठी, व्हिडिओसाठी आपल्या 3 फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.